आज आपण बनवणार आहोत एक साधी सिंपल अंडा करी, पण मी कशी बनवते ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तेल टाकले, लसणाची फोडणी दिलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवं वाटण, ज्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, सुकं खोबरं आणि थोडंसं आलं। आता आपण आधी त्याला थोडंसं वाटण टाकून घेऊया। गॅस मोठा ठेवायचं आहे। हे कच्चं वाटण आहे। त्याच्यानंतर आपण टाकूया आपले मसाले। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडासा गरम मसाला, त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत आपली धने जिरे पावडर आणि बाकी जास्त काय टाकायचं नाही आहे का ते तुम्हाला मी नंतर सांगते। आणि नेहमीप्रमाणे आपला कांदा लसूण मसाला थोडा 2 टाकूया, कारण जरा जास्त टाकायचं, कारण ती अंडा करी आहे ती झणझणीत झाली पाहिजे। ओके, आणि आता मस्तपैकी गॅस मोठा करून घ्यायचा आहे आणि असं त्याला व्यवस्थित हलवून घ्या। मसाला चांगला भाजून तेल सोडला गेला पाहिजे, चांगला भाजला पाहिजे। साधी सिंपल अंडा करी, फार काही। आता तोपर्यंत तुम्हाला मी दुसरी एक गोष्ट सांगते। आता हा एक छोटासा मी पॅन घेतलेला आहे। हा पॅन मी डीमार्टमध्ये घेतलेला होता। ह्याच्यामध्ये थोडंसं तेल, त्याच्यामध्ये जिरं टाकलं, थोडीशी हळद टाकली, थोडासा गरम मसाला टाकला, थोडंसं तिखा लाल टाकलं आणि ही शिजवून घेतलेली अंडी त्याच्यामध्ये मस्तपैकी अशी परतवून घेतलेली ती म्हणजे दिसत असतील बघा। आता आपला मसाला पण भाजत आलेला आहे। असा गोळा व्हायला लागला की समजायचा बघा। आता आपण या कुकरमध्ये थोडंसं पाणी उकळून घेतलेलं आहे। अंडा करीला पण पाणी आपण काय करायचं आहे, उकळूनच घ्यायचं आहे। आपल्याला जितकी पाहिजे तितकी अंडा करीबरोबरचा। आता मी चपातीबरोबर खायला आणि दुसरी भाजी कुठली न करणार आहे, त्याच्यामुळे मस्तपैकी अंडा करीच आहे। आता छानपैकी उकळी येऊ द्या। उकळी आली, हे बघा कलर छान येतो। मीठ वगैरे काय टाकायचं नाही आहे, कारण जी मी अंडी चांगली फ्राय करून घेतलेली आहे त्याच्यामध्येच मी काय केलेलं आहे, मीठ पण ॲड केलेलं आहे। कमी पडलं तर आपल्याला नंतर टाकता येईल बरं। तर अशी ही झटपट, आता थोडंसं पातळ झालं असं वाटत असेल, कारण आपल्याला भाताबरोबर पण हेच हवं आहे, म्हणून काय करायचं आहे, चांगली दणकून उकळी येऊ दे। उकळी यायला लागलेली आहे, असा सुंदर कलर आलेला आहे आणि वास काय बघायला सुंदर आलेला आहे, मस्त। आणि आता आपण काय करूया, उकळायला आलेलं आहे, उकळतं आहे चांगलं। ओके, आणि मग ही मी ज्या प्रकारे करून घेतलेली आहे ना, अशी अंडी आहे ना, ही चांगली फ्राय करून घेतली ना, ती चव वेगळीच येते, फ्लेवर वेगळा येतो। पण मी पण हे इकडून तिकडून बघून शिकली, म्हणजे 1-2दा करून बघितलं, घरच्यांना ते आवडलं आणि म्हणून मी आज करायला घेते। चला आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि हे मस्तपैकी जे आपण हळूहळू आता थांबा 1 मिनिट काय करूया, आता ह्याच्यामध्ये थोडंसं हे राहिलं आहे, तर आत्ताच बघा अंडा करीला किती छान सुगंध आलेला आहे। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्याला 500चा टप्पा पूर्ण करायचा आहे आणि कुटुंब आपलं जेवढं मोठं होईल तेवढा सगळ्यात जास्त आनंद मला होणार आहे। नवीन लोकांची माझ्याशी ओळख होणार आहे, माझी तुमच्याशी ओळख होणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये।